सबकाळांच्या वादग्रस्त विधानानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. पुणे, नाशिक, संभाजीनगर, सांगली व नागपूरसह राज्यभर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन करत निषेध नोंदवला. संभाजीनगरमध्ये जर भाजपाने आक्रमक भूमिका घेत रस्त्यावर उतरून घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांच्या हातात फलक, जोरदार घोषणा आणि सबकाळांविरोधात तीव्र संताप अशा वातावरणात हे आंदोलन पार पाडले. भाजपच्या नेत्यांनी या विधानाचा निषेध करत माफीची मागणी केली असून अशा प्रकारची वक्तव्ये सहन केली जाणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान या आंदोलनामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. काहींच्या मते हे आंदोलन योग्य असून स्वाभिमानाचा प्रश्न आहे, तर काहींच्या मते हा केवळ राजकीय दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या आंदोलनाकडे वेगळ्या नजरेनेही पाहिलं जात आहे. त्यामुळे हा वाद आणखी किती वाढणार आणि पुढे कोणती राजकीय घडामोडी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे, हे आंदोलन खरंच जनभावनेतून उभं राहिलं आहे का, की यामागे राजकीय रणनीती आहे? तुमचं मत काय आहे? अधिक अपडेटसाठी HSN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.